जय शिवराय मित्रांनो, मी रोहित भारे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपल्याकडे आले मच्छरची बॅट रिपेअरिंगसाठी। तर आपण आता तिला रिपेअरिंग करणार आहोत। तर तिचा असा प्रॉब्लेम आहे की छोटीने तो स्विच तोडला आहे। तर आपण बघूया स्विच लावून कसं होतंय, चालू होते बॅट की कसं काय ते। चला तर सुरू करूया व्हिडिओला। जर व्हिडिओ नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आपण पाहू शकता समोर की स्विच तिथं पूर्ण तुटलेला आहे। तिला आपण आता खोलून तिला पूर्ण हे काढूया, संपूर्ण किट तिला पूर्ण बाजूला काढूया। काढून झालेला आहे किट बाहेर तिचा, आपण पाहू शकता समोर। आपण पाहू शकता किती छोटा स्विच आहे तो आपल्याला आता किट वरती मध्ये लावायचा आहे। पण आता ते लावायला सुरुवात करूया। बॅट पूर्ण घेतली जातात। तो जुना स्विच आहे तो काढून आपण आता नवीन स्विच इथे लावणार आहोत। पाहू शकता तो खूप व्यवस्थित त्याला सोल्डर करून लावलेलं असतं, ते प्रॉपर काढायला लागतं, नाही तर तुमचा पूर्ण ट्रॅक उपटण्याची शक्यता जास्त असते। तर पूर्ण काळजी घेऊन तो स्विच काढा। स्विच व्यवस्थित पकडमध्ये व्यवस्थित गरम शोल्डरने गरम करून तो आपण आता काढत आहोत। आपण पाहू शकता समोर कशा प्रकारे मी काढत आहे। थोडा वेळ जातो काढायला निघायला, पण तो प्रॉपर व्यवस्थित काढायला लागतो स्विच। आपण आता नवीन स्विच तिथे लावत आहोत। पाहू शकता कशा प्रकारे लावला जात आहे। व्यवस्थित त्याला प्रॉपर शोल्डर करायला लागतं। शोल्डर करून मग तो व्यवस्थित फिट बसतो। म्हणून पाहू शकता कशी बॅटरी आपण जोडत आहोत। आता व्यवस्थित तिथे टाईट झालेला आहे सगळं। हा तो पॉईंट आहे जिथे आपण स्विच केलेला आहे। अशा प्रकारे आपली बॅटरी स्विच जोडून झालेली आहे। आता बॅटरी जोडत आहोत आपण पाहू शकता। अशा प्रकारे आपली आता बॅटरी जोडून झालेली आहे। आपण पाहू शकता समोर सुंदर अशी चालू झालेली आहे ती। अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। पाहू शकता बॅटरी ऑन झालेली आहे।